सुरभी. प्राचार्य प्रशांत पाटील यांचे विचार. आजचा विषय देवपूजा. निवेदक दत्ता सरदेशमुख. देवपूजा. रोज सकाळी देवपूजा करून आपल्या कामाला लागणारी अगणित माणसं आपल्या अवतीभोवती असतात. आपण ही देवपूजा करत रोजचे कर्म उरकत असतो. या सगळ्या क्रियेमध्ये भाव किती, हा खरा आजचा प्रश्न आहे. संत ज्ञानेश्वरांनी असं म्हटलं आहे की भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. या सगळ्याच्या मुळाशी भाव ही गोष्ट मोलाची आहे. भाव नसेल तर देवपूजा ही फक्त रोजच्या अनेकविध घटनांपैकी एक होऊन राहते. भावोद्दीपन होण्यासाठी मानसिक शांतता आणि प्रेरणा दोन्ही गरजेचे असतात. आपलं मन जर विकारांनी भरलेलं असेल तर तिथं भावशक्ती बळ धरू शकत नाही. म्हणून देवपूजा करणं म्हणजे अशा चित्तवृत्ती जागृत करून त्या सन्मार्गाला लावणं आहे. आपल्या रोजच्या देवपूजेत आपण असं करतो का? एखाद्या दिवशी पूजा करण्याचा कंटाळा आला तरीही देवाच्या मूर्तीत ताम्हणात घेऊन त्याच्यावर भराभर दूध पाणी ओतून पुसून गंधोपचार करत आपण त्या पुन्हा देवघरात ठेवतो. यामागं जर पूजा केली नाही तर देव रागावेल ही एक भीतीची भावना मूळ धरून असते. देव आणि भीती हे समीकरण आपल्याकडे इतकं पक्कं रुजलं आहे की त्यामुळं चांगल्या गोष्टी करायला लोक धजावत नाहीत. मूलतः देवत्व याचा अर्थच चांगुलपणा, सन्मार्गावर चालण्याची कृती, सात्विकता आणि सज्जनपणा आहे. या सगळ्या देवत्वाच्या गुणवैशिष्ट्यांचं पूजन करणं म्हणजे देवपूजा करणे. शिवदीन केसरी या कवीनं देवपूजेवरच्या आपल्या रचनेत असं म्हटलं आहे की माझी देवपूजा पाय तुझे गुरुराजा. माझी देवपूजा पाय तुझे गुरुराजा, गुरुचरणाची माती तीच माझी भागीरथी. गुरुचरणाचा बिंदू तोची माझा क्षीरसिंधू. गुरुचरणाचा बिंदू तोची माझा क्षीरसिंधू. गुरुचरणाचे ध्यान तोची माझे संध्यास्नान. शिवदिन केसरी पायी, सद्गुरु वाचुनी दैवत नाही. शिवदिन केसरी पायी, सद्गुरु वाचुनी दैवत नाही. याप्रमाणे देवपूजा ही नुसती कृतीत नव्हे तर मनातही घडली पाहिजे. तेव्हाच गुणांचं स्फुरण मनाला चढेल आणि आपल्या हातून चांगलं काही काम होऊ शकेल. आपल्याला गुरुस्थानी असलेल्या व्यक्तीतही देवत्वाचा साक्षात्कार घडू शकतो. फक्त हा साक्षात्कार पाहण्याची, अनुभवण्याची दृष्टी हवी. मन आणि चित्त एकाग्र केल्यामुळंच असा अनुभव मिळू शकतो. हा अनुभव जेव्हा आपण प्रत्यक्ष घेतो तेव्हाच वर्तनात बदल घडणं शक्य असतं. देवाकडे जाण्याचे सगळे रस्ते हे गुरु आणि सद्गुरूच्या माध्यमातूनच जातात. त्यामुळं अशी व्यक्ती आपल्या जीवनात आली तर जगण्याचं मर्म आपल्याला ती उलगडून सांगते. आपल्या संत मंडळींनी ईश्वराकडं याच दृष्टिकोनातून पाहिलं असल्यामुळं ते स्वतः सन्मार्गावर चालू शकले आणि इतरांनाही त्या मार्गावरून चालण्याचा मंत्र ते आपल्या अभंग रचनेतून देऊ शकले. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, हे जे म्हटलं गेलं आहे त्याच्या पाठीमागं असणारा भाव आपण जाणला पाहिजे. भावबळाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य होत नाही आणि हे एकदा मनाला निक्षून सांगितलं पाहिजे. तेव्हाच ते मन भरकटणार नाही आणि कशाच्या मागं फरफटत जाणार नाही. असं होणं म्हणजे चांगल्या मार्गाकडं मनानं ओढ घेणं. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास अथवा अलीकडचे संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज या सर्वांनाच समाजानं तत्कालीन कालखंडात जी वागणूक दिली
ते बहुतांश नकारात्मकच होती असं आपल्या लक्षात येईल. तरीही कोणत्याही परिस्थितीत या सर्वांनी आपल्या मनातला देवाबद्दलचा स्थायी भाव ढळू दिला नाही. आपल्या मनात असलेलं कार्य भावनांच्या बळावर ते करत राहिले आणि त्यामुळं ते संतत्वाला पोहोचले. हे निर्गुण संतत्व आपल्याला आयुष्यात कळलं पाहिजे. ते एकदा कळलं की समस्याग्रस्त आयुष्यही आपल्याला सुलभ वाटू लागतं. हे सगळं वाटणं म्हणजे आयुष्यात उतरण्याची पहिली पायरी आहे. ती देवपूजा आपण मनोभावे करूया. देवपूजा याविषयी प्राचार्य प्रशांत पाटील यांचे विचार आपण ऐकलेत. त्यांचा संवादध्वनी 9511859939. निवेदक दत्ता सरदेशमुख. 8329730186.